वळूया पुढील बातमीकडे। शेतकरी कर्जमाफी पुन्हा का लांबणीवर पडलेली आहे, काय नेमकं कारण आहे पाहूयात। महायुती सरकारने घोषणा केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेसंदर्भात अतिशय मोठी बातमी समोर येते आहे। राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे। केंद्र सरकारकडून डेटा आल्यावरच कर्जमाफीच्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाईल असं सूत्रांकडून सांगितलं गेलंय। सरकारने केंद्राकडे इन्कम टॅक्स संदर्भात माहिती मागवली आहे। ही माहिती हाती येण्यास 5 ते 6 दिवस लागणार आहेत। त्यामुळे पुढील आठवड्यात तरी कर्जमाफीची अंमलबजावणी होणार का हा प्रश्नच आहे। तसंच आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी की नाही याबाबतीतही महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे। तसा निर्णय झाला तर अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतील। त्यामुळे सरकारला शेतकरी संघटनांच्या रोषाला पुन्हा एकदा सामोरं जावं लागणार आहे। यापूर्वी लाडक्या बहीण योजनेसाठी महिला आणि बालविकास विभागाने आयकर विभागाकडून डेटा मागवला होता। त्यावेळेस 4 महिन्यांनी हा डेटा मिळाला होता। त्यामुळे आता राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी मागवलेला डेटा केंद्राकडून कधी मिळणार हे पाहावं लागेल। कारण हा डेटा ही माहिती आल्याशिवाय शेतकऱ्यांची वर्गवारी करता येणार नाहीये। वर्गवारी झाल्यानंतरच शेतकरी कर्जमाफी केली जाईल। कर्जमाफी हा एक परिस्थितीची आवश्यकता म्हणून आपण करतो। कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही, तो होऊ शकत नाही। पण त्यावेळी शेतकऱ्याला क्रेडिट वर्दी बनवायचं, जेणेकरून त्याला सावकाराकडे जावं लागणार नाही, हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्या कर्जमाफीचं असतं। आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी हा शब्द दिला होता, आम्ही कर्जमाफी करू। खरं म्हणजे आम्ही 2029 पर्यंत थांबू शकलो असतो, कारण सगळ्या निवडणुका जिंकलो आहोत आम्ही, कुठल्या निवडणुका बाकी नाही आहेत। पण आम्ही तसं केलं नाही। तर महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही 2026 साली जाहीर केली होती। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 30 जून पर्यंत कर्जमाफी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र कर्जमाफीसाठी लागणाऱ्या निधीची रक्कम राज्य सरकारकडून पुरवणी मागण्यांद्वारे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडण्यात आली। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुरवणी मागण्यांना राज्यपालांनी मंजुरी दिल्यानंतर कर्जमाफी होईल असं सांगितलं होतं। 5 जुलैनंतर काही दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असं त्यांनी सांगितलं होतं। मात्र राज्य सरकारने आता शेतकऱ्यांची माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून मागवल्यानं तो डेटा येण्यास वेळ लागणार आहे। त्यामुळे कर्जमाफीची आणखी एक डेडलाईन पाळण्यात सरकारला अपयश आल्याचं दिसतंय। राज्य सरकारने या कर्जमाफीचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचं म्हटलंय। यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली जाणार आहे। वन टाइम सेटलमेंटचा पर्याय देखील यामध्ये उपलब्ध असेल। याशिवाय नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर भत्ता देऊ असंही सरकारनं म्हटलं होतं। अट काढल्याने आमच्यावर 3-4 हजार कोटीचा भुर्दंड येईल। फार येईल असं नाही, 4,000 कोटीचा येईल, 5,000 कोटीचा येईल। पण शिस्तीचा भाग म्हणून ही आणलेली आहे। मी त्यांना दाखवलं की समजा 1 लाखापर्यंत नेली तर 2 लाख शेतकरी असे राहतात की ज्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना याचा फायदा मिळत नाही। पण तरी देखील सगळ्यांचं मत होतं की 2 लाख शेतकरी का सोडता। केवळ त्याच्याकरता शेतकऱ्यांमध्ये अशी भावना होईल की कोणाला ठेवलं आणि कोणाला वगळलं। त्यामुळे मी आर्थिक शिस्त सांगत होतो आणि ते लोक मला हे सांगत होते की आपण व्यापक विचार केला पाहिजे आणि शेवटी लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला। आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते, ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल। तर सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार असा सवाल आता उपस्थित होतोय। या संदर्भात उद्भवलेले काही सवाल आहेत ते पाहूयात।
कर्जमाफीची मुदत वारंवार पुढे का जातीये, त्यामुळं शेतकरी हा अडचणीत सापडतोय. सरकारला 30 जूनची मुदत का पाळता आलेली नाही? कारण सध्या शेतीची कामं सुरू आहेत, शेतकऱ्यांना पैसे हवेत. 5 जुलै रोजी कर्जमाफी हा कृषी मंत्र्यांचा दावा हवेत का विरला, हाही सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. पुरवणी मागण्या मंजूर झाल्यावरही कर्जमाफी अंमलबजावणीत विलंब का होतोय? आयकर विभागाकडून शेतकऱ्यांची माहिती मागवण्याची वेळ का आली, हाही सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. नियमित कर्जमाफी करणाऱ्या प्रशासनाकडे शेतकऱ्यांची माहिती का नाहीये, हाही सवाल आहे. घोषणा आधी आणि पडताळणीनंतर कर्जमाफीमध्ये हा नियोजनाचा गोंधळ आहे का, असाही सवाल उपस्थित झालाय. शेतकऱ्यांना निश्चित दिलासा कधी मिळणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची खरी अंमलबजावणी कधी होणार, हाही सवाल आहे. प्रामाणिक शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहन कधी मिळेल, हाही सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय.